यानंतर घेऊयात पावसाची खबरबात मान्सून सुपरफास्टमध्ये। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन देहरादूनमध्ये पोहोचलेले आहेत। उत्तराखंडमधील दुर्घटनेच्या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचा तसंच पर्यटकांचा ते आढावा घेणार असून महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आता पुन्हा महाराष्ट्रात घेऊन येण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री अतुल सावे यांनी फोनद्वारे थेट संपर्क साधला। यानंतर भाविकांच्या सुरक्षेबाबत तातडीने हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। उत्तराखंडमध्ये दरड कोसळली आणि चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक यामध्ये अडकून पडलेले आहेत। यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे। मुलुंडमधील 62 जणांचा ग्रुप तिथे अडकलेला आहे। तर 31 जुलैला निघालेला हा ग्रुप दरड कोसळल्यानंतर उत्तराखंडमधील एका हनुमान मंदिरामध्ये आश्रय घेऊन आहे। उत्तरकाशीमधील ढगफुटीनंतर चारधाम यात्रेसाठी गेलेल्या मालेगावातील 7 पर्यटकांचा संपर्क तुटलेला आहे। यामुळे कुटुंबियांची चिंता वाढलेली आहे। नातेवाईकांनी ट्रॅव्हल्स कंपनीला संपर्क केला, मात्र त्यांच्याशीही संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही आणि त्यामुळे चिंता वाढली आहे। जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि शेवगा शिवारामध्ये देखील पाऊस झाला असून वादळी वाऱ्यासह पावसाने झालेला पाऊस झाल्याने वादळामुळे मक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तर जमिनीवर उभी पिकं आडवी झालेली आहेत। अनेक मका उत्पादक शेतकरी सुद्धा आता चिंतेच्या गर्तेत सापडलेत। भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली, तर शहरामध्ये पडलेल्या पावसाने 72.7 मिलीमीटर एवढी नोंद केली असून यात बाळे परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। संतोषनगर आणि तोडकर वस्ती भागामध्ये 80 घरं पाण्याखाली गेली आहेत। नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाले, तर नांदगाव शहर आणि तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। 395 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या माणिकपुंज धरण भरल्यामुळे नांदगावच्या पूर्व भागामध्ये शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सगळीकडे पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। पश्चिम भागापेक्षा दुष्काळी भागामध्ये दमदार पाऊस होतोय। या दमदार पावसामुळे पिकाला जीवनदान मिळालंय। तर जिल्ह्यातील चांदोली धरण सकाळी 28.81 टीएमसी पाणीसाठा जमा झाल्याचं नोंदवण्यात आलंय।